मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,356 वरती। 22,356 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। आणि आजचं मार्केट पण कसं होतं, व्होलेटाईल। आता व्होलेटाईल मार्केट काय असतं सर्वांना समजत असेल। मार्केटमध्ये जेव्हा अप साईड डाऊन साईड मूव्ह येत असतात त्याला आपण व्होलेटाईल मार्केट म्हणत असतो। म्हणजे मार्केटमध्ये येणारे उतार चढाव। तर मार्केटमध्ये होणारे उतार चढाव जे असतात त्याला आपण म्हणत असतो व्होलेटिलिटी। ती व्होलेटिलिटी आज मार्केटमध्ये होती। मार्केटने सुरुवातीला डीप दिलेला होता, पण नंतर एक चांगला रिव्हर्सल पण मार्केटमध्ये बनलेला होता। पण मार्केट जे होतं 22,400च्या वरती जात नव्हतं। हा एक झोन जो एक सप्लाय झोन बनलेला आहे मित्रांनो, त्या लेवलच्या वरती मार्केट जर सस्टेन व्हायला लागलं तर एक चांगला मोमेंटम पुन्हा मार्केटमध्ये येऊ शकतो। आता इथे बघा, हा जो मोमेंटम आलेला होता मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी इथे झालेली होती, रिव्हर्स झालं मार्केट। ही जी प्राइजेक्शन बनते तुम्हाला समजतं नाही, ही प्राइजेक्शन कशी होते इथे मी प्रत्येक दिवसाला तुम्हाला दाखवत जातो हा चार्ट। हे प्राइजेक्शन समजण्यासाठी हे मार्केट असं जातं आहे, आपल्या प्रिव्हियस लोपर्यंत मार्केट पोहोचत नाही आहे। इथे जे फॉर्मेशन होतं आहे हायर लोचं फॉर्मेशन होतं आहे आणि हायर राईजचं होतं आहे। प्राईज काय करते, आपल्या प्रिव्हियस हायला ब्रेक करत जाते। आता इथे 2-3 दिवसांपासून काय होतं, आता हे एक सेशन सोडून द्या की जे शनिवारचं सेशन होतं ट्रेडिंग सेशन, थोड्या वेळ होतं फक्त, पण जे कालचं सेशन झालं तिथे पण मार्केट बघा साईडवेज दिसलं, पूर्ण वेळ मार्केटने साईडवेज घालवला। तिथे काय होत असतं, जे ऑप्शन बाईंग करून असतात त्यांना लॉस होत असतो, जे बायरने प्रीमियम पे केलेलं असतं सेलरला ते डिके होत असतं, तिथे ऑप्शन सेलरला फायदा होत असतो, ऑप्शन बायर लॉसमध्ये असतो। मार्केट पूर्ण इंडिसिजिव्ह होतं, साईडवेज होतं। आणि आजच्या दिवशी पण बघा काय झालं, मार्केट जेव्हा होतं तुम्हाला त्याच लेवलला बंद होताना दिसलं। म्हणजे इथं पण जी बनणारी कॅन्डल आहे डेलीची तिला आपण डोजी कॅन्डल म्हणतो, डोजी कॅन्डल। ती डोजी कॅन्डल आपल्याला तयार होताना दिसली। म्हणजे या 2 दिवसांमध्ये आपल्याला काय दिसतंय, मार्केट इथे थोडंसं इंडिसिजिव्ह आहे। 2 दिवस मार्केटने आजच्या दिवशी खाली जाण्याचा प्रयत्न केला, पण बरोबर हा प्रिव्हियस स्विंग आहे जो होता, ही लेवल आपल्यासाठी एक सपोर्टचं काम करते। इथं बरोबर इथेच येऊन मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे। मार्केट इथून थोडं रिव्हर्स झालं, पुन्हा आपल्या एका रेजिस्टन्स लेवलपर्यंत जाऊन पोहोचलं, थोडं तिथे रिजेक्शन आलं फक्त, त्यामुळे अशा डोजी कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे। म्हणजे आजच्या दिवशी मार्केटने चांगल्या जागेवरती सपोर्ट घेतला। ते विकनेसचं साईन केव्हा असतं आपल्यासाठी की इथे रिव्हर्सल झालेलं आहे, मार्केट खाली आलेलं आहे, थोडं हे विकनेसचं साईन। स्ट्रक्चर निगेटिव्ह नाही, निफ्टीमध्ये बनलेलं स्ट्रक्चर जे आहे या ठिकाणी प्राईसचं ते निगेटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे। परफेक्ट एक प्राइजेक्शन बनवत निफ्टीवरती जाते इथे। आणि निफ्टीला सपोर्ट करणारा स्टॉक म्हणजे रिलायन्स। तुम्ही बघताय रिलायन्सने पण 3,000ची लेवल पार केलेली बघा। हे स्ट्रक्चर बघून घ्या, प्राईजला समजण्याचा प्रयत्न करा, सर्व गोष्टी बघायच्या आहे। मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करत असतो तर आपल्याला प्राइजेक्शन समजली पाहिजे, मार्केटमध्ये काय प्राइजेक्शन होते ती समजली पाहिजे तुम्हाला, त्यावरती जास्तीत जास्त भर द्या। बघा तुम्हाला मार्केट थोड्या दिवसात समजायला लागेल, पण थोडा वेळ दिला पाहिजे मित्रांनो, थोडा वेळ द्या, स्वतः ॲनालिसिस करत चला, मार्केटमध्ये वेळ घालवत चला। मार्केटच्या सहवासात जर तुम्ही राहिले तर नक्कीच तुम्हाला मार्केट समजेल आणि त्यामध्ये तुम्ही हळूहळू पैसा बनवाल। ठीक आहे, जास्त मोठा पैसा पण बनवायला जायचं नाही, सुरुवातीला शिकायचं आहे मार्केटमध्ये या गोष्टी। जसं मी तुम्हाला सांगतो ना, ही प्राइजेक्शन अशी होते, मार्केट असं वरती जातं आहे, प्राईज कशी शिफ्ट होत असते वरती ती आपल्याला चार्टवरती ताबडतोब लक्षात येत असतं। ह्या गोष्टी तुम्ही चार्टवरती बघायच्या असतात। तर इथे काही वेळेला असं पण होऊ शकतं की उद्याच्याच दिवशी ते पण होऊ शकतं, उद्या किंवा परवा, परवा असणार निफ्टीची एक्सपायरी, उद्या असं पण होऊ शकतं की एक शॉर्ट कवरिंग रॅली आपल्याला इथे बघायला मिळू शकते आणि निफ्टी 22,500पर्यंत जाणार। कुठपर्यंत, 22,500। एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असणारा, सायकोलॉजिकल रेजिस्टन्स 22,400 वरती असणारे जे शॉर्ट आहेत म्हणजे जे कॉल रायटर आहेत ते पण एक्झिट होऊ शकतात तिथे, आणि एक बुलिश कॅन्डल पण आपल्याला इथे बनताना दिसू शकते, ही पॉसिबिलिटी असते। आणि मार्केटने पण हा सपोर्ट जर ब्रेक केला 21,780च्या आसपास हा सपोर्ट आहे, तर मग मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं, सरळ ते येणार ह्या लेवलपर्यंत 22,120च्या आसपास इथे येऊ शकतं ते, ही लेवल मग मार्केटसाठी काय सपोर्ट बनणार। तर हे असं स्ट्रक्चर इथे बनत चाललेलं आहे बघा, प्राईज इथे येते, या ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स घेते, दिसतंय ना, हे स्ट्रक्चर असं बनत चाललेलं आहे इथे। ठीक आहे, हे बघायचं आहे तुम्ही, ही प्राइजेक्शन असते मित्रांनो। आणि HDFC बँक पण बघा तुम्हाला साईडवेज दिसते एका झोनमध्ये। आता त्या HDFC बँकने पण जर 1460चा एक रेजिस्टन्स आहे तो जर ब्रेक केला तर HDFC बँकमध्ये पण बाईंग येणार, आणि HDFC बँकवरती जर गेली तर त्याचा पण निफ्टीला सपोर्ट मिळणार। निफ्टी बँक इंडेक्स आहे त्याला पण सपोर्ट मिळणार, निफ्टी बँक इंडेक्स पण वरती जाणार, तो गेला तर निफ्टी 50 पण वरती जाणार।
म्हणजेच काय स्ट्रक्चर तुम्हाला इथे बुलिश होताना दिसेल, कारण की आपण विकली ॲनालिसिसमध्ये बघितलं बँक निफ्टी खाली आहे, अजून तिच्यामध्ये स्कोप आहे वरती जाण्यासाठी. निफ्टीने तर आपला प्रिवियस ऑल टाईम हाय ब्रेक केला, नवीन ऑल टाईम हाय बनवला, पण बँक निफ्टीने नाही बनवला. ती जर वरती गेली तर पुन्हा इकडे सपोर्ट मिळेल कोणाला, निफ्टीला. या गोष्टींची कंपॅरिझन पण आपण करायची असते, समजलं. मग उद्यासाठी आपण मार्केटमध्ये कसा प्लॅन करू शकतो, त्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांमध्ये. म्हणजे कोणती लेवल मार्केटने ब्रेक केली तर मार्केट वरती जाऊ शकतं, कोणता महत्त्वाचा सपोर्ट मार्केटने ब्रेक केला तर मार्केट खाली येऊ शकतं, ते बघण्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर आपल्याजवळ चार्ट मित्रांनो कसा आहे, एकदम साफसुथरा. लेवल आपल्यासमोर असतात, कोणत्या ठिकाणी बायर सेलरची काय ॲक्टिव्हिटी होत असते आपल्याला ताबडतोब लक्षात येत असते. चार्टला नेहमी फ्रेश ठेवायचं, व्यवस्थित त्यावरती ड्रॉईंग करायचं असतं आणि लेवल समजून घ्यायचे असतात, समजलं ना. आजच्या दिवशी काय झालेलं होतं मार्केटमध्ये, मार्केट थोडंसं आपल्याला निगेटिव्ह, फ्लॅट टू निगेटिव्हमध्ये ओपन होताना दिसलं आणि इथे थांबलं बघा मार्केट. सुरुवातीची कॅन्डल तर सोडून द्या, तिच्यामध्ये व्हॉलेटिलिटी खूप असते. त्यामुळेच तर मी म्हणत असतो की एक कॅन्डल बघून कधी एखादा सपोर्ट ब्रेक होतो आहे, पुट साईडला जाऊ नका, ट्रॅप वॉल तिथे, किंवा एक रेजिस्टन्स ब्रेक होतो आहे पहिल्या 5 मिनिटांमध्ये, कॉल साईडला जाऊ नका, लॉंग जाऊ नका मार्केटमध्ये. त्यामुळे म्हणत असतो बहुतेक जण इथेच ट्रॅप होत असतात, त्यांचं नुकसान इथेच होत असतं. थोडं जपून काम करायचं असतं. हे बघा मार्केटने मग ह्या सपोर्टजवळ वेळ घालवला बघा इथे, हे ठिकाणी. नंतर इथे ब्रेकडाऊन दिला होता, ही निगेटिव्ह प्रायजेक्शन इथे बनलेली होती. ज्यांना प्रायजेक्शन समजते मित्रांनो, बरोबर त्याच लेवलला ते बरोबर एंट्री घेणार. स्टॉप लॉसचा पॉईंट त्यांना माहीत असतो, बरोबर एंट्री घेतात, कॅप्चर करतात. या कॅन्डलचा लो होता, तो पण ब्रेक झाला. या ठिकाणी पण एक पुलबॅक कॅन्डल होती. 10 मिनिटांमध्ये मार्केट बघा कुठपर्यंत जाऊन पोहोचलं होतं, जवळजवळ 22,280च्या आसपास. ते कुठं होतं, 22,320ला. ताबडतोब 10 मिनिटांमध्ये मार्केट इथं ताबडतोब खाली येऊन गेलेलं होतं. मग असे मूव्ह जे असतात इंट्राडेमध्ये तुम्ही कॅच करू शकतात, पण हे केव्हा, जेव्हा तुम्हाला मार्केटचा ट्रेंड समजायला लागेल की मार्केट कुठून वीक होतं आहे, कोणत्या ठिकाणी ब्रेकडाऊन देऊ शकतं, मोमेंटम कोणत्या ठिकाणी येऊ शकतो, तुम्हाला जेव्हा ओळखता येत असतं, मग तुम्ही तुमचा ट्रेड त्या ठिकाणी डिप्लॉय केला पाहिजे. मग जेव्हा मार्केट 22,300च्या आसपास येऊन पोहोचलेलं होतं, इथं काय झाली प्रायजेक्शन, इथे बघा मार्केटने मग एक असं डबल बॉटम फॉर्मेशन तयार केलं होतं, परफेक्ट एक असं डबल बॉटम फॉर्मेशन. हे दिसतंय. आता हे समजायला खूप सोपं असतं, लाईव्ह मार्केटमध्ये समजून घ्या की असं झाल्यावरती मला काय प्लॅन करायचा. मग मला इथे एक डबल बॉटम फॉर्मेशन जर दिसतंय, याचा ब्रेकआउट मिळतोय, मग मला या ठिकाणी जर एंट्री घ्यायची तर माझं टार्गेट किती असलं पाहिजे, येणारा एखादा हर्डल आहे का, आहे ही लेवल एक रेजिस्टन्स आहे, त्या लेवलपर्यंत मी टार्गेट घेतला पाहिजे. माझा स्टॉप लॉसचा पॉईंट टार्गेट सेट करून घ्यायचं. माझा ऑप्शनमध्ये 10 पॉईंटचे सेल बनतो आहे आणि मला माहिती आहे की इथे प्राईसचं रिजेक्शन येऊ शकतं, खाली येऊ शकते प्राईस, आणि तुम्हाला वाटतं की आता इथे कंटिन्युएशन होणार, इथे झालं कंटिन्युएशन. बघा प्राईजने पुन्हा ह्याच लेवलला सपोर्ट घेतला आणि बरोबर हा एक सप्लाय झोन जो होता 22,420चा, तिथपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं. म्हणजे हा जो रिव्हर्सल होता एकदम मस्त होता. चार्ट एकदम साफसुथरा, समजायला एकदम सोपा, कोणताही ग्लिच नाही त्यामध्ये, समजलं ना. आणि मार्केट आलं पण कुठून खाली, जे कालच्या दिवशी पण इथेच रिजेक्शन घ्यायचं बघा, प्रत्येक ठिकाणी 4 ते 5 वेळेला कालच्या दिवशी पण इथेच प्राईसचं रिजेक्शन आलेलं होतं आणि आज पण त्याच लेवलपासून आलं. इथे मग निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवायला सुरुवात केली प्राईजने. हे बघा, हे असं डबल टॉप फॉर्मेशन इथं तयार झालं, प्राईज आली वरती जाण्याचा प्रयत्न करायची, पण आपल्या प्रिव्हियस हायला ती ब्रेक करत नव्हती, समजताना. ही निगेटिव्ह प्रायजेक्शन होती पूर्णपणे, आणि ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करते. हीच लेवल, याच्या खाली मार्केट जात पण नव्हतं, कंटिन्युएशन प्राईसचं या ठिकाणी होत नव्हतं. हे तुम्हाला चार्टवरती ओळखायचं आहे. ही निगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे काय, इथं मार्केट रेंज बाउंड होतं आहे, समजतं आहे आपल्याला ताबडतोब. हे रेंज बाउंड असतं मार्केट, इथं थांबा घेत असतं बघा, हे मार्केट इथं काय पॉज घेत असतं एक प्रकारे. हे असं ड्रॉईंग जर केलं ना तुम्हाला समजेल. चार्ट तुमच्या हातात आला, तुम्ही त्याला ड्रॉ केलं पाहिजे. बायर सेलरची काय ॲक्टिव्हिटी होते तुम्हाला समजतं ताबडतोब. मग तुम्हाला प्लॅन करता येत असतं की मार्केटला काय करायचं आहे, मला ट्रेंडला फॉलो करायचं आहे. पहिले मी जेव्हा चार्ट बघणार, ट्रेंडला फॉलो करणार. एखादी कॅन्डल जर ब्रेकडाऊन देते मला दिसली, पण मी नाही जाणार त्याच्यामध्ये, का, मी ट्रेंडला फॉलो करतो आहे. ट्रेंडनुसार काम करत चालायचं, तिथे ट्रॅप होण्याचे चान्सेस कमी असतात, समजलं ना. मग आता उद्यासाठी आपण इथे प्लॅन कसा करू शकतो, मार्केटमध्ये आपण इथे लॉंग केव्हा जाऊ शकतो. तर बघा, जेव्हा मार्केट ह्या लेवलला ब्रेक करेल ना, मी चार्टला थोडं छोटं करून घेतो. चार्ट मी छोटा करतो म्हणजे समजायला तुम्हाला सोपं जाईल की हा एक एरिया दिसतोय बघा, रेजिस्टन्स एरिया. हा इथे बघा, ही प्राईसची ॲक्टिव्हिटी काय झाली होती कालच्या दिवशी, रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, आणि आजच्या दिवशी पण इथे प्राईजने काय घेतला, रेजिस्टन्स.
आता दुपारनंतर जेव्हा आपण लाईव्ह चालू केलं, सकाळी मी घेऊ शकलो नाही, पण इथे मला वाटलं होतं की मार्केट एक असं राउंडिंग बॉटम फॉर्मेशन तयार करतं आहे आणि एक कप अँड हँडल पॅटर्न तयार करून ते वरती जाऊ शकतं. इथे ब्रेकआउट मिळाला तर एक शॉर्ट कवरिंग मूव्ह मार्केटमध्ये येऊ पण शकतो, पण नाही आला तो. रिजेक्शन आलं तसं मार्केट कंटिन्युअसली पुन्हा खाली पण आलं. पण या ठिकाणी अजून पण आपण अनुमान लावू शकतो की मार्केटने जर या झोनच्या वरती जायला सुरुवात केली तरी ते काय होणार, 22,400 वरती असणारे कॉल रायटर ज्यांनी या ठिकाणी कॉल सेल केलेले असणार ते एक्झिट होणार इथून. शॉर्ट काय होतील, कवर, त्यालाच आपण म्हणतो असतो शॉर्ट कवरिंग मूव्ह. मार्केटमध्ये इथं काय येऊ शकते मग, शॉर्ट कवरिंग रॅली याच्यावरती येऊ शकते आणि ती मार्केटला परफेक्ट घेऊन जाऊ शकते मग 22,500पर्यंत. उद्याच्या दिवशी जाऊ शकतं, उद्या किंवा परवा. पण याच्यावरती मार्केटने जायला पाहिजे. थांबत नाही आहे मार्केट. हे बघा, वरती जाण्याचा प्रयत्न करायचा काल पण इथे क्लोज होतच नव्हता कॅन्डलचा. मार्केट पुन्हा खाली यायचं. उद्याच्या दिवशी जर ह्या लेवलला क्रॉस केलं तर हे जे शॉर्ट असणार 22,400 वरती असणार आहे ते कवर होतील इथे आणि मार्केट एकदम ताबडतोब वरती या ठिकाणी जाऊ शकतं. मग इथे बघायचं आहे प्राइजेक्शन काय होतं, त्यानुसार मग आपण इथे लॉंग जाऊ शकतो मार्केटमध्ये. ठीक आहे, एखादा ऑप्शन आपल्याला इथे जेव्हा बाय करायचा असतो, जे करत असतील, मी कोणाला सांगत पण नाही ऑप्शन बाईंग करा, नका करू तुम्ही, पण शिकण्याचा प्रयत्न करा. हे टेक्निकल जे असतं ना, शिकण्याचा प्रयत्न करा तुम्ही. व्हिडिओ बघून तुम्ही टेक्निकल शिकू शकतात. टेक्निकल सर्व ठिकाणी सारखंच असतं. तुम्ही ऑप्शनमध्ये काम करा, नाहीतर टेक्निकल एकच असतं. तुम्ही करन्सीमध्ये जा, तिथे पण टेक्निकल असणार. तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये जा, तिथं पण टेक्निकल असणारच. टेक्निकल प्रत्येक ठिकाणी काम करतात. मग तुम्ही बघून शिकायचं असतंय. तुम्हाला वाटतंय ना की मार्केटने 22,400च्या वरती सस्टेन व्हायला सुरुवात केली तरच मी कॉल बाय करणार आहे, ठाम राहायचं, बघायचं काय प्राइजेक्शन होते तिथे, मग लॉंग जाण्याचा प्रयत्न करायचा. आपण तेव्हाच प्रयत्न करू शकतो लॉंग जाण्याचा. किंवा तुम्हाला छोटीशी स्कॅल्पिंग करायची असते, बघा बहुतेक जण करतात ना स्कॅल्पिंग. मग इथे काय करू शकतात तुम्ही, हे बघा, जे असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ड्रॉईंग करू शकता. चार्टला समजायचं आहे, चार्टचं ऑब्झर्वेशन करायचं आहे तुम्ही की मार्केट कुठून रिजेक्शन घ्यायचं आहे. हा एक झोन दिसतोय बघा मला, हा एक झोन दिसतोय. मार्केट जर ह्या झोनमध्ये ओपन झालं, आता ते पहिल्याच कॅन्डलमध्ये वरती जात असेल तर आपलं प्लॅनिंग फेल होत असतं. मार्केटची डायरेक्शन पकडायची आपल्याला की ह्या झोनमध्ये जर 15-20 मिनिटे वेळ घालवतं आहे मार्केट इथे येऊन आणि इथं ब्रेकआउट देतं आहे, तर मग आपण इथे प्लॅन काय करू शकतो माहिती का, 22,380च्या वरती मार्केट जर गेलं तर मी 22,420पर्यंत एक स्विंग इथे कॅच करू शकतो. म्हणजे स्ट्रक्चर जे आहेत ना ते इथे काय होईल, ब्रेक होईल. इथे ते स्ट्रक्चर ब्रेक होणार आणि मी हा मूव इथे कॅच करू शकतो मार्केटमध्ये. माझं टार्गेट इथपर्यंतच असलं पाहिजे, कारण की इथे पण प्राईस रिजेक्शन घेऊ शकते ना. इंडेक्स इथे पण रिजेक्शन घेऊ शकतो, खाली येऊ शकतो. मग आलेलं प्रॉफिट जास्त आपण बुक करायचं असतं. किंवा इथेच जर मार्केट सस्टेन व्हायला लागलं आणि ते वरती गेलं तर परफेक्ट एक रॅली इथे कॅच होऊ शकते मग निफ्टीमध्ये 22,420च्या वरती. हा आपला फ्लॅटमध्ये सिनारिओ असणार. मार्केट जर समजा गॅपअप झालं ओपन, डायरेक्ट 22,400च्या आसपास ओपन झालं, इथे 22,400च्या आसपास बघायचं आहे. मार्केटला परफेक्ट ह्या लेवलच्या वरती जाऊ द्याच, इथे ट्रॅप होऊ नका. मग असं नाही की एक कॅन्डल बनली म्हणून आपण इथे लगेच लॉंग जायचं मार्केटमध्ये, ती चुकी ठरते. केव्हाही तसं करायचं नाही. मार्केटची डायरेक्शन ओळखण्याचा प्रयत्न करा. मार्केटचा बिहेव जो असतो ना ते ओळखायचं असतं आपण, मग नंतर लॉंग जायचं असतं. कारण की बहुतेक जणांना हेच समजत नाही मी कोणत्या ठिकाणी बाय करतो आहे, तो एक रेजिस्टन्स एरिया आहे का, तो एक सप्लाय झोन आहे का, तेच त्यांना माहीत नसतं. ते अंदाजे कोणत्याही ठिकाणी फक्त एक कॅन्डल बघून, जशी अशी ही कॅन्डल बनली ना आता, पण ती डायरेक्ट जाऊन पोहोचते समजा एका हडलपर्यंत, तिथे तुम्ही बाय करताय, मग तिथे तुम्ही ट्रॅपच होणार. ती चूक करायची नसते. बघायचं आहे मार्केट थांबतं आहे का, काही प्राइजेक्शन बनवतं आहे का, पॉझिटिव्ह प्राइजेक्शन, ते बघायचं. नंतर आपण लॉंग जायचं. जसं इथे बघा हे मार्केट आलेलं आहे, ब्रेकआउट दिला, इथून जर त्याचं कंटिन्युएशन झालं असतं तर मग आपली एंट्री परफेक्ट बनते, स्टॉप लॉस आपला छोटा बनतो. हे बघायचं आहे, समजलं ना. काही वेळेला स्टॉप लॉस पण हिट होत असतात, पण तुमचा स्टॉप लॉस छोटा असतो. त्यासाठी जर मी म्हणत असतो की एंट्री खूप महत्त्वाची. काही वेळेला स्टॉप लॉस हिट होतील, पण तुमचे छोटे स्टॉप लॉस असणार. ते प्रत्येक वेळेला नाही होणार कंटिन्युएशन असं त्याचं. ते इथून पण येतं खाली मार्केट, स्टॉप लॉस हिट करून टाकतं. मग छोटा लॉस घेऊन मार्केटच्या बाहेर पडायचं. मार्केटला चॅलेंज नाही करत बसायचं की मी थांबणारच मार्केटमध्ये. तुम्ही थांबाल ते मार्केट येऊन जातं खाली. इथे त्या गोष्टी करायच्या नसतात. ठीक आहे, ही गोष्ट समजली. आणि पुट साईडला जर विचार केला आपण, हा एक झोन दिसतोय तुम्हाला, हा एक सपोर्ट, मी एक लेवल ठेवतो ती बघा 340 ते 350ची. हा एक झोन असणार आहे, हा एक झोन.
मार्केट इथे फ्लॅट ओपन झालं आहे, समजा ह्या झोनच्या दरम्यान मार्केट ओपन झालं आणि इथे वेळ घालून 15, 20, 30 मिनिटांनी जर इथे ब्रेकडाऊन जर दिला तर मग मार्केट आपल्याला 22,300पर्यंत बघायला मिळू शकतं. आपण इथे प्लॅन करू शकतो मग पुट साईडला जाण्याचा कुठपर्यंत 22,300पर्यंत. छोटे मूव कॅच होतील कारण हे मार्केट व्होलेटाईल आहे खूप. मार्केटमध्ये अपसाईड डाऊनसाईड मूव येत आहे. मार्केटचं रूप जसं असतं ते रूप बघून आपण काम करायचं आहे. आपल्याला माहिती मार्केट काय होतं, मार्केट काय होतं, वरती जातं आहे, दुपारनंतर खाली येतं आहे, पुन्हा रिव्हर्सल देतं आहे, अशी ॲक्टिव्हिटी होते ना. मग आपल्याला जेवढं पण प्रॉफिट मिळतं आहे आपण ते घेऊन बाहेर पडायचं. जसं इथे तुम्हाला वाटतं आहे की मार्केटने 22,350चा ब्रेकडाऊन दिलेला आहे, मी इथे एंट्री घेतली, माझं टार्गेट 22,300पर्यंत असलं पाहिजे किंवा माझा स्टॉप लॉस मी काम करणार रिस्क रिवॉर्डनुसार. तो रिस्क रिवॉर्ड बघायचा, तेवढं प्रॉफिट मिळतं आहे, एक्झिट होऊन जायचं. मार्केटमध्ये प्रॉफिट पण बनवता आलं पाहिजे. काही जण प्रॉफिट बनवतात पण ते प्रॉफिट त्यांना बुक करता येत नाही. प्रॉफिट बनवतात ते, एंट्री पण व्यवस्थित असते पण त्यांना ते बुक करता येत नाही. का? एक्झिट कुठे व्हायचं, त्या ट्रेडमधून एक्झिट कसं व्हायचं हेच त्यांना माहीत नसतं. त्यामुळे ते चूक करून बसतात. आलेलं प्रॉफिट लॉसमध्ये कन्वर्ट करून टाकतात, पूर्ण लॉसमध्ये कन्वर्ट करतात. तर तसं करायचं नाही. प्रॉपर प्रायजेक्शनला फॉलो करायचं, ट्रेंड बघायचा मार्केटचा, प्रॉफिट बुक करत चालायचं आणि मार्केटच्या बाहेर पडायचं. समजलं ना. मार्केटने मग इथे आलं, समजा इथून 22,300चा पण सपोर्ट जर ब्रेक केला तर मग नंतर जो सपोर्ट जो असणार आहे 22,250चा, ही लेवल सपोर्ट आहे मार्केटसाठी. आज पण इथे ही निगेटिव्ह प्रायजेक्शन होती. टॉपपासून जर बघितलं ना, हे चार्टला बघितलं तुम्हाला, या चार्टला जर तुम्ही बघितलं, ही पूर्ण निगेटिव्ह प्रायजेक्शन होती टॉपपासून. इथे बघा, हे असं डबल बॉटम फॉर्मेशन आपण 3 टाईपमध्ये बघतो बघा. डबल बॉटम फॉर्मेशन एक असं होतं असतं, दोन्ही बॉटम सारखे असतात. असा एक प्राईज येते, सपोर्ट घेते पण आपल्या प्रिव्हियस लोपर्यंत जात नाही, इथेच दुसरा बॉटम बनवते, वरती जाते. तिसऱ्या प्रकारे मार्केट येतं खाली, इथे सपोर्ट घेतं, वरती जातं, फॉल्स ब्रेकडाऊन होतो, रिव्हर्सल होतो. पहिला टाईप, दुसरा टाईप आणि तिसरा टाईप, अशा 3 टाईपमध्ये डबल बॉटम फॉर्मेशन होत असतं. समजलं ना. या गोष्टींचा अभ्यास करायचा आणि पुढे चालायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात स्टॉपलॉसचा वापर नक्की करत चला. मनात कोणी स्टॉपलॉस लावण्याचा प्रयत्न करू नका. मार्केट सुप्रीम असतं. मार्केटमध्ये आपण प्रत्येक वेळेला चुकू शकतो. मार्केट नाही चुकणार, आपण चुकणार. त्यामुळे आपली चूक आपण कबूल करायची असते आणि ती कबूल करण्यासाठी म्हणजेच लॉस कमी घेण्यासाठी आपण स्टॉपलॉस ऑर्डरचा नक्की वापर करायचा असतो. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणती लेवल जर पार झाली तर मार्केट वरती जाऊ शकतं, कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट खाली येऊ शकतं. ह्या लेवल तुम्हाला समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.